लॉंग मार्च काढणार अशी घोषणा शरद पवारांचे नातू मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी या प्रचंड मोठ्या पुण्यातल्या बिल्डर्स असलेल्या आदरणीय मगरांचे जावई अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर लोकांना जो बारामतीचा पवार पॅटर्न पाहिजे त्यांच्या सर्वांच्या आशा आता ह्या नेतृत्वावर केंद्रित झालेल्या आहेत. त्यांच्या पाठीशी मोठे पवार साहेब निश्चितच आहेत. दादा असतानाही रोहित बाबा पवारांचं नेतृत्व घडवण्यासाठी शरद पवार साहेबांनी फार मोठा प्रयत्न केला, आजही करत आहेत. ते चंद्रशेखर भारताचे ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस सुप्रिया तेव्हाच दिल्लीत पाय पडला, तो आजही दिल्लीच्या राजकारणात रस घेऊन त्या थांबलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अजित पवार होते, स्वर्गीय झाल्यामुळे आता रोहित बाबा पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई गेली अनेक वर्ष 2-3 पिढ्यांपासून नेतृत्व करणारी पवार फॅमिली आज राजकारणात आहे. सगळं होत असताना ज्यावेळेस चांदवडचं आंदोलन होत होतं त्यावेळेस मीडिया मॅनेजमेंटचा फार मोठा प्रचंड वापर सत्ताधारी पक्षाने केला आणि त्या संपूर्ण कांदा उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या रस्ता हवा काढून घेण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर कुरघेडी करण्यासाठी म्हणून म्हणा, तर विधान परिषदेच्या 17 जागांची जी बेगमी चाललेली होती, वाटाघाटी चालल्या होत्या, तो चेंडू एकनाथ शिंदे यांनी ह्या बाबतीचा निर्णय फक्त दिल्लीतच होईल असं सुतोवाच केल्यामुळे ते लोक सगळे दिल्लीला जाणार होते. त्या दिल्लीच्या विधान परिषदेच्या आपल्या निवडून आलेल्या मंत्र्यांच्या मुलांची वर्णी लावण्यासाठी, त्यांचा वारसा प्रस्थापित करण्यासाठी हा मागचा मार्ग विधान परिषदेच्या माध्यमातून आता मुलांना दिला जात आहे. मग ते गुलाबराव पाटील जळगावचे असो, तटकरे परिवार असो किंवा विदर्भातले अनेक परिवार असो, एक नितीन गडकरी सोडले तर सातत्याने आपल्यामुळे आपलं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचा वारसा आपल्या घरातल्याच लोकांना देण्याचा प्रयत्न राजकीय पुढारी जे विद्यमान करतायत, विशेषतः या आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंचेही आघाडी सरकार, नंतर एकनाथ शिंदेचं आघाडी सरकार, उद्धव ठाकरेंचं युती सरकार आणि एकनाथ शिंदेचं आघाडी सरकार किंवा आत्ताचं जे फडणवीसांचं सरकार आहे. फडणवीसांनी कितीही वाव आणला तरी ह्या 17 पैकी 10 जागा ह्या वारसा हक्कानी वारसांना दिल्या जात आहेत. याबाबत एक चकार शब्द फडणवीस आणि अमित शहा काढत नाहीत. काय या 14 कोटी महाराष्ट्रामध्ये 10 लोक नाहीत जे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये निवडून येतील? वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं. त्या वरिष्ठ सभागृहामध्ये आमच्या कसमादेचा काय रोल आहे? कसमादेच्या दादा भुसेंनी त्यांच्या मुलाला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या नांदगावच्या आमदारांनी त्यांच्या सौभाग्यवतींना तिकीट मिळावा, तो त्यांचा प्रयत्न चालू आहे. शहाने मागे लढले, ते परत लढावेत. हा भुजबळांसकट बाकीच्यांचा जो मार्ग आहे, तर भुजबळांना राज्यसभेत जाण्याची आता उत्सुकता लागलेली आहे. इथं त्यांना जे डिपार्टमेंट पोर्टफोलिओ मिळाला त्याच्यामध्ये काय ते फारशा आनंदी नाहीत. स्वतः दिल्लीला शिफ्ट होऊन राज्यामध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंचे चिरंजीव दीपेश राणे मंत्री झाले, त्याचे ते पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ. पंकज भुजबळ हे भुजबळांचे चिरंजीव आहेत, परंतु समीर भुजबळ हे राजकीय दृष्ट्या पंकज भुजबळांपेक्षा जास्त प्रगल्भ असल्याचं त्यांचे जे समर्थक आहेत ते सांगतात. ही सगळी वेगळी जर उत्तर महाराष्ट्राची बघितली, दादा भुसेंचा चिरंजीव, भुजबळांचे पुतळे, नांदगावच्या आमदारांच्या सौभाग्यवती, जुने जे दराडे परिवार बंधू MLC झालेले आहेत शिक्षक पदवीधर मतदारसंघातून आणि अजून दुसऱ्या याच्यातून उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून,
ते पण आज लढाईचा संबंध आहे. पण हे सगळं होत असताना कोणत्याही नवीन नेतृत्वाला पुढे येऊ न देण्याचा सोयीस्कर सर्व पक्षीय षडयंत्र झालेलं आहे. या सगळ्या भानगडीमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये आजच्या तारखेला डाळिंब पीक जे मागे नुकसानीत गेलं होतं त्या डाळिंब पिकाला आता पुनश्च शरद किंगच्या माध्यमातून थोडं जाड कातड्याचं डाळिंबाच्या व्हरायटी जी पॅटेंटेड म्हटली जाते, ती पॅटेंटेड ती ॲक्च्युली सिलेक्टेड व्हरायटी आहे. ती मार्केटिंगचं गिमिक म्हणा किंवा मोनोपोली काही लोकांची मोजक्याच लोकांची राहिली पाहिजे म्हणून ते जळगावचे संभाजीनगर जिल्ह्यातले भोसलेंनी ती व्हरायटी सिलेक्शन करून म्हणजे 50 रोपांवर लावलेल्या झाडांमध्ये वेगवेगळं झाड दिसलं त्याचे कलम करून मल्टिप्लिकेशन करून ते केलं. आता गुटी कलमाला पर्याय म्हणून टिश्यू कल्चर आलं, त्याच्यामुळे आता ते एकदम 15-15 लाख टिश्यू कल्चरचे रोपं सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून दिले जात आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून आले, पण त्याची अजूनही त्या रोपांपासून आलेल्या डाळिंबाची क्वालिटी आणि निर्यातमधली त्याची क्षमता, क्रॉप कव्हर झालं, फ्रूट कव्हर झालं, याच्यामुळे आता निश्चित गुणवत्ता भारतीय उत्पादनांची फळांची वाढत आहे. त्याच्यात केळी असो, केळीचं पण आता तुम्ही बघितलं बॉक्स पॅकिंग यायला लागलेत. द्राक्ष असो, त्याचे कन्झ्युमरच्या हिशोबाने कन्झ्युमर फ्रेंडली पीपी कंटेनरमध्ये साधारण 200 ग्रॅम 400 ग्रॅमचे कंटेनर्समध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे द्राक्ष यायला लागले. त्याच्यामध्ये सह्याद्री पॅटेंटेड 5-7 आरासारखे द्राक्ष भारतात आणलीत, जी पॅटेंटेड व्हरायटी आहेत. ह्या पॅटेंटेड व्हरायटी किंवा नवीन व्हरायटी यांच्याकडे कसमादीचा शेतकरी सर्वात आधी वाव देतो, सर्वात आधी स्वीकारतो. मग ब्रिटिश काळापासून जर पेरू बघितलं तर तुम्ही त्या ब्राह्मणगावच्या माझ्या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पेरूची लागवड होती. मग पेरू गेले, मग नंतर द्राक्ष आली, मग त्याचे मोठा द्राक्ष आला, मग त्याचं बी छोटी होत जाईल, तसं द्राक्ष आला. नंतर शरद सिडलेट सारखे व्हरायटी आल्या. थॉम्सन फार जुनी व्हरायटी, 40 वर्षापासूनची थॉम्सन मध्ये आता एरा वगैरे कलर व्हरायटी यायला लागल्या, जम्बो यायला लागल्या. त्याच्याबरोबर आता पुन्हाही डाळिंबाचं पीक वाढतंय. हा बागायतदार फळ बागायतदार शेतकरी जर सोडला तर सर्वत्र निराशा आहे. काय शेतकऱ्याचं जीवनमान, कांदा उत्पादक शेतकऱ्याचं ज्याचं 3 एकर ते 5 एकरच्या दरम्यान जमिनी आहेत किंवा कोणाशी तोडपाट्याने घेतली तर ते 10 एकर 12 एकर 15 एकरच्या वर जमिनीचं वहिवाट किंवा काम शेतकरी करत नाही. त्याच्यापेक्षा जास्तच करायचं म्हटलं की त्याला बच्चू ट्रॅक्टर, मोठो ट्रॅक्टर, ट्रॉली, बाकीचं सगळं सेटअप, पॅकिंग हाऊस या सगळ्यांची गरज लागते. आणि भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता त्या शेतकऱ्यामध्ये 1982 पासून कमी होती. 1982चा जो त्याचा कम्पॅरिझन आजच्या नारपार योजनेच्या साठी संघर्ष करणाऱ्या बागलाण भागातील शेतकऱ्याशी करणं योग्य होणार नाही. आणि त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते. त्यावेळेस नेतृत्व परदेशातून आपली नोकरी सोडून शरद जोशी एक मिशन घेऊन या भागात उतरले आणि त्यांनी सुरुवातीला पुणे भागामध्ये, चाकण भागामध्ये शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. तिथं फारसं त्यांना लोकप्रियता आणि यश मिळालं नाही. परंतु याच ब्रिटिशांच्या टायमाला जंगल सत्याग्रह करणाऱ्या बागलाण भागातून किंवा कसमादे पट्ट्यातून किंवा साखरीचा जो नागपूर येरमाळ्याचा परिसर आहे त्या भागातून मोठ्या प्रमाणात त्यांना शरद जोशींना लोकांनी उचलून धरलं. एवढं उचललं की सटाण्यासारख्या मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये लाखाची सभा होऊन त्याच्यामध्ये तत्कालीन व्ही पी सिंग सारखे पंतप्रधान पदाची जी लोक होती, देवीलालजी आणि व्ही पी सिंग यांच्यासारखी लोक तिथं आली, शेतकऱ्यांच्या सोबत राहून सत्तेवरती गेली. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सत्तेचा राजमार्ग त्यांना मिळाला. तोच प्रयत्न नंतरच्या काळामध्ये ऊस उत्पादनासाठी लढणारे शेट्टी असो, सदाभाऊ खोत असो. आता सदाभाऊ खोतांचं दुधाचं प्रकरण आपल्या कसमादे पट्ट्यामध्ये किंवा साखरी भागामध्ये थोडं ते आपल्याला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या नेतृत्वाबद्दल
जेवढं जमेल तेवढं चांगलं बोलावं, टीका जरूर करावी, परंतु विधायक राहिली पाहिजे याची आम्ही बऱ्याच वेळा काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी काय करावं? कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आले. रोहित पवारांनी तो एक हे केला, हे लोक मंत्री विधान परिषदेच्या नावाने गेलेत आणि तिथून परत आले, असं करून त्या करून अमित शहा सहकार मंत्र्यांसमोर करून, सहकार मंत्र्यांच्या समोर अमित शहाच्या समोर ही लोक गेली केंद्रीय सरकार मंत्री, सर्व चर्चा आदरणीय फडणवीस साहेब काही बोलत, परंतु जी कानावर आलेली आहे ती सर्व चर्चा फक्त आणि फक्त साखरेचं उत्पादन, इथेनॉलचे उत्पादन आणि त्याच्यातले जे संघटित साखर कारखानदार, साखर सम्राट आणि सहकार सम्राट आणि शिक्षण सम्राट, या सर्व सम्राटांच्या भानगडीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मात्र काही बदल झालेलं दिसत नाही. तेच 12 रुपये सांगितले, तेच 15 रुपये सांगितले, पण अमित शहाच्या तोंडून किंवा केंद्रीय ज्या प्रेस कॉन्फरन्सेस होतात केंद्रीय नेत्यांच्या किंवा केंद्रातल्या त्यांच्याकडून कोणतंही ब्रीफ या संदर्भात आलेलं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रात येऊन फडणवीसांनी जरी किती जरी बाजू धरली तरी ती बाजू लंगडी आहे. तिला पुराव्याचा कोणताही आधार बंद खोलीत झालेल्या चर्चेचा नाही. एक मात्र निश्चित आहे, एकनाथ शिंदे शेतकऱ्याला जर जागले, बरी ती स्ट्रॉबेरीची शेती करू. स्ट्रॉबेरीची शेती करताना कांदा उत्पादक शेतकरी, डाळिंब उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्याकडेही बघावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती. रोहित पवार असोत, एकनाथजी शिंदे असोत, हर्षवर्धन सपकाळ असो, ही विरोधी मंडळी, उद्धव ठाकरेंना तर मला म्हणजे त्यांना शेतीबद्दल बोलावं असा नैतिक अधिकार माझा नाही आहे. त्यांचा मी परिवार आहे किंवा आमचा सत्ताधारी परिवार जो आहे, अजित पवारांचा असो, मित्रताई असो, एकनाथ शिंदे असो, फडणवीस असो, बावनकुळे महसूल मंत्री असो, पणन मंत्री असो, या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसकट सगळ्यांकडे बघावं. सातत्याने तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न, दरवेळेस संघर्षाचाच विषय ठेवू असं नाही, पण कांदा उत्पादकांच्या सगळ्या अपडेट घेण्याचा प्रयत्न मी शैलेंद्र पाटील आता पूर्वी पण करत होतो, फेसबुकच्या माध्यमातून करत होतो, ट्विटरच्या माध्यमातून करत होतो, काही काळ कांदा उत्पादक संघटनेचा प्रवक्ता म्हणून करत होतो, पुढेही करत राहील. आपले काही प्रश्न असतील तर खाली जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. पुन्हा एकदा प्रणाम. योग्य दिशेवर कांद्याचं आंदोलन चालू आहे, पण त्याच्यात आता अजून जोर लागला पाहिजे. त्याचसोबत इतर जे आंदोलन आहेत, म्हणजे नारकारचं आंदोलन